नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली आहे आणि आज गणपती बसणार आहेत. तर कोकणात पहिला दिवस गणपतीचा कसा असतो, गणपती कसे बसवले जातात आणि त्याच्यासाठी काय काय केलं जातं, तर ते बघण्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला समजेल नक्की काय करतात कोकणामध्ये. तर मी आता सकाळी 7:30 वाजलेत आणि मी खाली आलो. शेत आहेत आणि शेत इथे गावाच्या जवळच आहेत. तर तिथे मी दुर्वा वगैरे आपल्याला मिळतो. तर मी दुर्वा घेण्यासाठी आणि चिरड्याची फुलं आपल्याला विकत घ्यावी लागत नाही. कोकणात रोज सकाळी संध्याकाळी आपण नवीन फुले आणि दुर्वा देवाला देत असतो. तर आता आपल्याला 21 जोडीचा दुर्वा आणि थोडासा जे लोक दर्शन करायला येतात घरी, तर त्यांच्यासाठी थोडासा दुर्वा आणि फुलं घेऊन जायचे. तर मित्रांनो, आपण आता बाहेर आलोय गावाच्या. माणसं बसले ती तिकडे, आपलं घर तिकडे खाली आहे आणि आपण आता इकडून शेतामधून जाणार आहोत दुर्वा फुलं घ्यायला देवासाठी. तर विकत आणावं लागत नाही आपल्याला गावाला, असं नॅचरली सगळं मिळतंय. ग्रीनरी बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला जास्त लांब जायची गरज नाही, दुर्वा आपल्याला इथेच मिळून जाईल आणि आपल्याला चिरड्याची फुलं घ्यायला कुठेतरी दुसरीकडे जावं लागेल. तुम्ही बघू शकता गवत आहे, याच्यामध्येच दुर्वा येत असतो, त्याला लावावं लागत नाही. तर आपण इकडे जसं क्लीन आहे, साफ केलेलं आहे, ते गवत वगैरे काढलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला दुर्वा मिळेल. तुम्ही आमचं गाव बघू शकता पूर्ण कशा प्रकारे आहे. गावाच्या बाजूला पूर्ण शेती आहे. आता आपल्याला दुर्वा शोधायचा आहे. दरवेळेला मला इथे मिळतो, बट यावेळेला का नाही माहीत नाही. शेतवाल्यांनी सगळं साफ करून दुर्वा वगैरे काढून टाकलेला दिसतोय. तर तरी दुर्वा मिळतो, तुम्ही बघू शकता. याची इथे दुर्वा आहे. हा दुर्वा आपल्याला आता तोडायचा आहे. 20 काड्या घ्यायच्या आहेत आणि थोडा ह्याच्यासाठी मी जे तोडतोय आता, ते अशा पद्धतीने तोडायचं. हे एवढं घ्यायचं, एवढं तोडायचं. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ते पण सकाळी दुर्वा शोधायला आले तिथे लोक. आता सगळेजण ऑलमोस्ट वरती पण तिकडे माणसं आहेत. त्या बांधांवरती, शेताच्या बांधांवरती दुर्वा जो निघतो ते देवासाठी घ्यायला आले. आता आपण पण घेत आहोत. मध्ये तर तुम्ही तिकडे पाहू शकता, तिकडे ते आजोबा आहेत, ते पण दुर्वा शोधत आहेत. आता ते बांधावरला दुर्वा घेतील आणि ते तिकडे अजून आहेत माणसं, तर ते दुर्वा वगैरे घेऊन चालले आहेत घरी. तर सकाळी सगळे असेच दुर्वा आणि चिरड्याची फुलं घ्यायला असे बाहेर येतात शेताच्या. इथे बांधावर मिळून जाते ते. आणि चिरड्या घ्यायला थोडंसं रानात आत जावं लागतं. जरा तिकडे जातात आणि फुलं घेतात. आणि भेंडीचे एक फुलं असतात, तर ते एक फुलं घेतात. तर मित्रांनो, मगाशी आपण खाली जाऊन दुर्वा आणला आणि ही फुलं माझ्या आजीने घेऊन आले. तर आता ह्याची दुर्व्याची मी जुडी बनवणार. 21 काड्यांची एक जुडी बनवणार, ती देवाला देण्यासाठी आणि थोडी फुलं आशीर्वाद घेण्यासाठी. आणि आपण आमचं डेकोरेशन बघू शकता. आता आम्ही मकार बनवला आहे आणि आता इथून सगळी तयारी करून आम्ही एका ठिकाणी जाणार. गावकीचं घर आहे आणि तिथे सगळ्याच जणांचे गणपती असतात, तिथे पूजणार आणि मग तिथून घरी घेऊन येणार. तर मित्रांनो, आपण आता गणपती आणायला चाललो आहे आणि आता तयारी केली आहे आपण. आणि आता बघा आपण कशा पुढे गणपती घरी आणतो. ते चाललोय आपण गावकीच्या घरामध्ये, जिथे सगळे गणपती ठेवलेले आहेत. तर सगळे एक एक करून निघतायत. आता तो तिकडून त्याच्या देवाच्या आरतीचं सामान घेऊन हे लोक इकडून निघाले त्या घरातून. तर मित्रांनो, हा गावकीचं घर आहे, ते सगळे गणपती ठेवलेले आहेत आणि आता सगळे एक एक करून असे पाठ घेऊन तिथे येणार आणि मग नंतर गणपतीला सजवणार आणि मग तिथे आरती होणार आणि मग एक एक करून सगळेजण गणपती घरी घेऊन जाणार. तर इथे सगळे मंडळी जमले आहे आणि हे पोरं आहेत आमच्या गावची लहान. आता आमचं युवा नेतृत्व. तर आता याच्या पुढे जे काय बघायचं आहे ह्या लोकांनाच बघायचं आहे. तर मित्रांनो, गणपती ते आणून ठेवलेले असतात. आता गणपतीचा कवर काढून आता देवाची पूजा करायला सुरुवात करणार. तर तुम्ही सगळेजण बघू शकता, इथे सगळेजण आपापले गणपती आता सजवत आहेत. मी तुम्हाला क्लोजअप देतोय.
जिकडे तिकडे चहूकडे नामाचा गजर भक्तीच्या मुले. तर मित्रांनो सगळेजण आता गणपती सजवत आहेत. थोड्या वेळाने इथे आरती होईल, मग एक एक गणपती प्रत्येकाच्या घरी जाईल. तर मी तुम्हाला पुढे दाखवेन ते सगळं, तर बघत राहा व्हिडिओ. तर आमच्या गावाची नवतरुण मंडळी हाय हॅलो करा जरा जरा बोला गणपती बाप्पा तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल इथे. मित्रांनो आरती झालेली आहे आता इथे. आता सगळे लोक गणपती बाहेर काढतात. सगळे लोक बाहेर चालले. आता सगळे लोक बाहेर येत चाललेत. आता इथून मग लोक बाहेर येतील, मग एक एक गणपती सगळे काढतील. काही लोक डोक्यावर गणपती घेतात, तर काही लोक हातामध्ये घेतात. म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता आहे गावामध्ये, त्याच्यामुळे काही लोकांना जमत नाही डोक्यावर. रिस्की आहे थोडा. बाप्पा आलाय मित्रांनो. घेत आहे गणपती बाप्पा. आपला बाप्पा डोक्यावरती घेतलेला आहे. आपले गणपती चाललेत मित्रांनो.
तुम्ही बघू शकता दुसरे पण ब्लॉगर्स इथे आहेत, व्हिडिओ शूट करतात. चला गणपती बाप्पा मोरया. बाप्पा चाललेत घरी आता. मग घरी जाऊन नंतर परत एकदा त्यांना नैवेद्य दाखवून वगैरे आरती होणार. त्याच्यानंतर लोक ज्यांचे उपवास वगैरे असतात तर ते सोडतात. आपला बाप्पा चाललाय घरी. आणि आहे म्हणजे पाठी राहिला एकटाच. गणपती आणि तो एकदम मॅच होतोय. तर मित्रांनो प्रत्येकाच्या भावकीमध्ये असे 10-12 घरं असतात. तर त्यांचा देव एक कुलदेव एकच असतो. तर कितीही गणपती आणले भावकीमध्ये तरी ते कुलदेवाच्या घरासमोर थांबवतात. मग तिथे देवाला दाखवतात आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन गणपती बसवतात. तर आमचं कुलदेव इथे आहे. मग आम्ही देवाला दाखवणार. मग त्याच्यानंतर आम्ही घरी घेऊन जाणार. आपल्या गणपतीचे आता घरी आले तर घरी त्यांना आरती करतात. आपलं कुलदेव तिथे आहे आणि आपले 2 गणपती आहेत. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं आपण तिकडून गणपती खाली आणला आणि आपण आता आपला गणपती आपला कुलदैवत वरती होता. तो आपला एक दुसरा गणपती पडायलांचाच. आता आपला हा गणपती आपल्या घराच्या तिथे पण आपले 2 घरं आहेत. तर आता इथे आपला पूजा होणार. मग त्याच्यानंतर आपण आपल्या मकारात जाऊन गणपती बसवणार. घरी गणपती आणताना गणपतीचं हे करतात. तर तुम्ही बघू शकता आपण गणपतीच्या घरी आणताना औक्षण करतात. घरात देवाची अशी जशी आपली नजर काढतात आपण कुठून बाहेर आल्यावर तशी नजर काढली जाते बाप्पाची आणि घरी प्रवेश केला जातो बाप्पाचा. तर चला मग बाप्पाची आरती होते आणि आता बाप्पा आपल्या घरी येणार. आता अण्णाने गणपती घेतला. आता दादा आणि बाप्पांना हेल्प करतील गणपती खाली घ्यायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मम्मीने आरती केली. आताच आता आपला बाप्पा आतमध्ये येणार. मित्रांनो बाप्पा घरी आलाय. आता मकारामध्ये बाप्पा बसवायच्या आधी खाली ठेवला जातो. तर मित्रांनो बाप्पा घरी आलेला आहे आणि त्याला आपण सध्या खाली ठेवला आहे. कारण का मी मम्मीला विचारलं तर ती बोलते थोडा 5 मिनटं त्याला आराम करायला. मग त्याला आपण मकारात बसवणार आणि मग थोड्या वेळाने आरतीला वगैरे जाणार आपण आणि सकाळची आरती होणार परत एकदा घरी. तर मित्रांनो माझी मम्मी आणि आजी आहे. आजी पाया पडते त्या गणपतीचा आशीर्वाद घेते. सगळेजण असे एक एक करून आता गणपतीचा आशीर्वाद घेणार आणि मग 5 मिनिटानंतर आपण गणपतीला वरती बसवणार मकारामध्ये. तर मित्रांनो बाप्पाला आता आराम करून झालाय. तर आता बाप्पाला आपण मकारात बसवतोय. आपला बाप्पा मित्रांनो बसलेला आहे मकारामध्ये.